एके दिवशी स्वामींची स्वारी चळंबे नावाच्या गावात होती. तेथे एका रामदासी बुवांच्या मठात स्वामी मुक्कामी होते. एके दिवशी दुपारी स्वामी महाराज गाढ झोपलेले असताना बुवांना महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर निघायचे होते. स्वामींची झोप मोड होऊ नये म्हणून बुवा दरवाजाचे कुलूप लावून आपल्या कामासाठी बाहेर निघून गेले. स्वामींना जेव्हा जाग आली तेव्हा बघतात तर मठाला बाहेरून कुलूप. महाराज तर बंधनमुक्त नित्य आनंदमय अवस्था आहेत. ते थोडेच कोणा कडिकुलपाच्या बंधनात अडकणार आहेत. स्वामी महाराज योग सामर्थ्याने तेथून गुप्त झाले आणि भीमेच्या वाळवंटात येऊन बसले. इकडे रामदासी बुवांना काही लोक भेटायला आले आणि म्हणाले, महाराज तर बाहेर वाळवंटात बसलेले आहेत. त्यावर रामदासी बुवा म्हणाले, परंतु मी तर येताना बाहेरून कुलूप लावून आलो होतो आणि ही किल्ली माझ्याकडे आहे. हे कसे शक्य आहे? या विचाराने सर्वजण घाईघाईत मठात आले. कुलूप उघडून बघितले तर खरोखर स्वामी आत नव्हते. स्वामींची ही अगाध लीला बघून बुवांच्या हृदयात अनन्य भक्तीचा भाव दाटून आला आणि ते धावत वाळवंटात आले. स्वामींचे चरण घट्ट पकडले. त्यानंतर स्वामींनी त्यांच्याकडे प्रेमभावाने बघत संकेतात्मक बोध देत सांगितले की अरे, आम्ही सर्वत्र आहोत. त्यानंतर बुवांच्या मनात असलेले स्वामी म्हणजे शरीर हे देहबुद्धीत्मक सूक्ष्म अज्ञान विलीन झाले. तर मंडळी, या कथेचा बोध हाच की स्वामी चराचरात आहेत. स्वामी कणाकणात आहेत. स्वामी सदैव आपल्या सोबत आहेत हे कायम लक्षात ठेवा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.